जनरेटर. सो जनरेटर टॉपिकला तुम्ही पायथनमध्ये कधी यूज करणार आहे आता? हां, जनरेटरला यूज करायचं जेव्हा तुमच्याकडं लार्ज अमाऊंटमध्ये डेटा अवेलेबल असेल. एवढं लार्ज अमाऊंटमध्ये डेटा अवेलेबल आहे ज्याला तुम्ही एक सोबत जनरेट नाही करू शकत, आणि जर का एक सोबत ते डेटा जर का जनरेट झालं पण तरी सुद्धा एक सोबत त्या एवढ्या सगळ्या लार्ज अमाऊंट ऑफ डेटावरती वर्क करणं तुम्हाला एक सिंगल टाईमवरती पॉसिबल नाही. तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, जनरेटर या कन्सेप्टचं यूज करणार आहे. जनरेटर एक असं कन्सेप्ट आहे, एक असं फंक्शनमध्ये यूज केलं जाणारं कन्सेप्ट आहे ज्याला यूज करून तुम्ही तुमचा जो डेटा एक सोबत सगळं डेटा जो पायथन जनरेट करतोय त्याच्यावरती तुम्ही स्टॉप करू शकता, त्याच्यावरती तुम्ही एक स्टॉप लावू शकता आणि एक एक करून तुमच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, डेटाला जनरेट करून. सपोज मी पायथनमध्ये एक असं कोड लिहिलं, मी एक फॉर लूप चालू केलं आणि त्या फॉर लूपमध्ये मी रेंज सेट केली 1 पासून ते 10,000 पर्यंत, 1 पासून ते 10,000 पर्यंत. हां, एक फॉर लूप क्रिएट केलं, त्याच्यामध्ये रेंज सेट केली 1 पासून ते 10,000 पर्यंत, आणि मी काय करतोय, डेटाला प्रिंट करून घेतोय. आता फॉर लूप माझ्यासाठी काय करणार, ते 1 पासून ते 10,000 पर्यंतचे सगळे नंबर्स काय करणार, तो माझ्यासाठी एक एक करून जनरेट करणार. बरोबर. असं जर का मी कोणतं कोड राईट डाऊन केलं तर माझ्यासाठी 10,000 नंबर जनरेट होतील का तिथं? 10,000 नंबर जनरेट होणार आहे माझ्यासाठी. तर पायथन माझ्यासाठी एकाच टाइमला सिंगल टाइममध्ये पूर्ण 10,000 नंबर्स माझ्यासाठी काय करतोय, जनरेट करून माझ्यासमोर प्रेझेंट करतोय. पण मला त्या 10,000 नंबरचं एक सोबत यूजच नाही आहे. मी असं म्हणत नाहीये, मी जर का तो कोड लिहितोय 10,000 नंबर जनरेट करण्याचं, तर ते मला वर्किंगमध्ये येणार आहे. कधी ना कधी तरी मला ते 10,000 नंबर्समधले जे पण नंबर्स असतील ते कामाला येणारच आहे. बट आत्ता या करंट टाइमला मला एवढ्या सगळ्या डेटाची गरज नाही आहे. पण पायथन काय करतोय, माझ्यासाठी सगळं डेटा एक सोबत जनरेट करून काय करतोय, माझ्यासमोर प्रेझेंट करतोय. आणि जेव्हा असं एक सोबत सगळं डेटा जनरेट होतो, माझ्यासमोर प्रेझेंट होणार, तर माझी स्पीड इथं काय होती, कमी होती. नक्कीच माझी प्रोसेसिंग पॉवर इथं यूज केली जाते. स्टोरेज माझं इथं यूज होतं आहे. एवढं 10,000 डेटाला स्टोअर करण्यासाठी, 10,000 डेटाला जनरेट करण्यासाठी जे पण रिक्वायरमेंट्स आहे ते सगळं काय होतं, इथं यूज होतं आहे. पण मी त्याच्यामधून कोणतं डेटा वापरतोय, फक्त पहिले 100 डेटाच काय करतोय, मी माझ्यासाठी यूज करतोय. त्या 10,000 डेटामधून मी काय करतोय, फक्त पहिले 100 डेटाच काय करतोय, माझ्यासाठी यूज करतोय. मग त्या केसमध्ये जो राहिलेला डेटा आहे त्याला तर मी वापरलेलाच नाही आहे. मग त्याला पायथननी डेटा जनरेट करून टाईम पण इथं इन्क्रीज केलं, माझे स्टोरेजसुद्धा इथं काय केलेली त्यांनी इन्क्रीज केली. हां, फ्युचरमध्ये मला पुढे जाऊन मला त्या जे राहिलेला डेटा आहे 10,000मधून जो 100 डेटा मी आत्ता यूज करतोय आणि जो राहिलेला डेटा आहे त्याला मी यूज करणार आहे. पण त्याला मी आत्ता जनरेट करून कशाला स्टोअर करून ठेवू? मग जनरेटर काय सांगतोय, तुम्हाला जेवढं डेटा पाहिजे तुम्ही पहिले तेवढंच डेटा जनरेट करा. तुम्हाला 100 डेटा पाहिजे होता ना, तुम्ही फक्त पहिले 100 डेटाच काय करा, त्याच्यामधून जनरेट करा. फॉर लूपवरती पण आपण काय करू, त्या फंक्शनच्या आतमध्ये त्याला आपण काय करणार, रन करणार. आणि त्या केसमध्ये जनरेटर जेव्हा कन्सेप्ट त्याच्यावरती इम्प्लिमेंट करू, तर त्या डेटा जनरेशनवरती काय जाणार आहे, एक स्टॉप लागून जाणार आहे. जिथं 10,000 डेटा एक सोबत जनरेट होत होता, तिथं आपण एक एक करून जसं पाहिजे आपल्याला तसं डेटा आपण काय करणार आहे, जनरेट करणार. ठीक आहे. सो अंडरस्टँड करू व्यवस्थितपणे. लार्ज अमाऊंट ऑफ डेटाला एक सोबत जनरेट करत बसण्यापेक्षा तुम्हाला जेवढा डेटा पाहिजे पहिले तेवढा डेटा जनरेट करा, त्याच्यावरती वर्क करा, आणि मग परत पुढं जाऊन तुम्हाला परत जेवढा डेटा पाहिजे त्यानंतरचा डेटा परत जनरेट करा. असं सेटमध्ये तुम्ही काय करा, डेटाला जनरेट करत बसा, एक सोबत जनरेट करत बसण्यापेक्षा. तर अंडरस्टँड करू कशा पद्धतीने कोड लिहिणार आहे आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणार. लक्षात द्या, जनरेटरचा कन्सेप्ट फंक्शनमध्ये इम्प्लिमेंट केला जातो. परत सांगतोय, जनरेटर कुणाचा पार्ट आहे, फंक्शनचा पार्ट आहे. तुम्ही जे नॉर्मल फंक्शन्स क्रिएट करता डेफ कीवर्डचा यूज करून, त्याच्या आतमध्येच तुम्ही काय करणार आहे, जनरेटरला क्रिएट करणार. सो कसं क्रिएट करायचं जनरेटर, त्याला पण आपण अंडरस्टँड करू.
काय जनरेटर त्याला अंडरस्टँड करा. बेसिकली जो लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतोय त्याला एकसोबत जनरेट करत बसण्यापेक्षा, एकसोबत जनरेट करून स्टोअर करत बसण्यापेक्षा तुम्हाला पाहिजे तसं डेटा जनरेट करा आणि त्याच्यावरती वर्किंग करा, जेणेकरून तुमची जी मेमरी आहे ती इथं कमी यूज होणार. तीच डेफिनेशन तुमच्या समोर इथं प्रेझेंट करतो. आता प्रॅक्टिकलमध्ये त्याला इम्प्लिमेंट करून दाखवतो तुम्हाला की काय म्हणतोय, ह्या डेफिनेशन्स काय म्हणताय आणि कशा पद्धतीने जनरेटरचा कन्सेप्ट असतो. पहिलं तर आपण नॉर्मल फंक्शन सोबत चालू करू. पहिले आपण नॉर्मल फंक्शन सोबत काय करू, चालू करू. एक डेफ नंबर नावाचं फंक्शन बनवतोय. त्याच्यामध्ये मी रिटर्न करतोय. काय रिटर्न करतोय बघा, एक लिस्ट रिटर्न करतोय 1, 2, 3, 4, 5 काय अशा पद्धतीने. आणि आता प्रिंट करतोय. काय प्रिंट करणार आहे मी, हा जो नंबर नावाचा फंक्शन होता त्याला कॉल करतोय प्रिंट फंक्शन मध्ये. रन करू कोडला. या एक सिंपल एक्झाम्पल वरती मी तुमच्यासमोर पूर्ण जनरेटरचा कन्सेप्ट मांडून ठेवतो. मग आपण लार्ज अमाऊंट ऑफ डेटाला पण जनरेट करू आणि त्याच्यावरती पण बघू कशा पद्धतीने वर्किंग चालू आहे. सगळ्यांनी व्यवस्थित अंडरस्टँड करायचं आहे टॉपिक्सला. जनरेटर हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता हा नॉर्मल फंक्शन होता माझा. हा नॉर्मल फंक्शन होता. नॉर्मल फंक्शनमध्ये मी नाव दिलं होतं नंबर. त्याच्या आतमध्ये मी एक रिटर्न स्टेटमेंट क्रिएट करतोय आणि त्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये डेटा काय पास करतोय, एक लिस्ट पास करतोय. लिस्टमध्ये किती डेटा आहे, 5 डेटा आहे. 1, 2, 3, 4, 5. आता प्रिंट फंक्शनमध्ये त्या फंक्शनला मी इथं काय करतोय, कॉल करतोय. म्हणजे माझं इथं नंबर नावाचं फंक्शन कॉल झाला. जसं नंबर नावाचं फंक्शन कॉल झाला, पायथननी काय केलं, या नंबर नावाच्या फंक्शनच्या आतमधलं कोड जो होता ते माझ्यासाठी रन केलं. कोड काय होतं, रिटर्न करायचं. काय रिटर्न करायचंय, हा लिस्ट रिटर्न करायची. कुठं रिटर्न होणार, जिथं फंक्शन कॉल होतंय. रिटर्न नेहमी डेटा कुठं रिटर्न करतो, जिथं फंक्शन कॉल होतं. आणि फंक्शन कुठं कॉल होतंय, तुमचं प्रिंट फंक्शनमध्ये कॉल होतंय. तर या केसमध्ये तुमचा जो लिस्ट आहे तो कुठं येऊन पडणार, या प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये येऊन पडणार. आणि मग प्रिंट फंक्शनचं काम काय असतं, त्याच्या आतमध्ये जो पण डेटा येतोय त्याला कुठं पाठवायचं, आउटपुट स्क्रीनवरती. तर त्यांनी आउटपुट स्क्रीनवरती इथं पाठवून दिलं. हा होतं तुमचं नॉर्मल फंक्शन. इथं तुम्ही एक लक्ष दिलं असेल की एक सोबत सगळं डेटा आले. तुमचा डेटा काय होतं, ही लिस्ट होती. बेसिकली ही लिस्ट तुमचं काय होतं, डेटा होतं. त्या डेटामध्ये 5 डेटा होतं आणि 5 डेटा आहे ते 5चे 5 डेटा तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट आहे. पायथननी एक सोबत तुम्हाला ते सगळं डेटा काय केलेलं आहे, रिटर्न केलं. पायथननी एक सोबत तो सगळं डेटा तुम्हाला काय केलेलं आहे, रिटर्न केलं. आता मला 5 डेटा एक सोबत नकोय, मला एक एक करून त्या लिस्टमधला डेटा पाहिजे. मला जो पायथन आत्तापर्यंत त्या लिस्टमधले 5चे 5 डेटा मला एक सोबत रिटर्न करत आहे. मला एक एक करून काय करायचं, त्या डेटाला आता आउटपुट स्क्रीनवरती आणायचं. म्हणजे आउटपुट स्क्रीनवरती एक एक करून डेटाचा ॲक्सेस द्यायचा. त्याच्याचमध्ये आता आपला कन्सेप्ट येतोय जनरेटरचा. सो आपण काय करणार आहे, एक फंक्शन क्रिएट करणार. फंक्शन आपलं नॉर्मलच असणार आहे. एक नंबर 2 नावाचं इथं मी काय करतोय, फंक्शन क्रिएट करतोय. त्याला नाव देतोय नंबर 2 नावाचं फंक्शन. आणि त्याच्या आतमध्ये मी एक फॉर लूप काय करतोय, जनरेट करतोय. परत 1,6च करू. आणि आता रिटर्न स्टेटमेंटचा यूज करत बसण्यापेक्षा आता आपण इथं एक नवीन कीवर्ड यूज करणार आहे. एक नवीन स्टेटमेंट आपण यूज करणार आहे, ज्याला आपण म्हणतोय एल्ड स्टेटमेंट. एल्ड स्टेटमेंट. आणि एल्ड करणार आपण आयला. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्या पण फंक्शनच्या आतमध्ये एल्ड कीवर्ड यूज केला जातो, तर तो फंक्शन नॉर्मल फंक्शन राहत नाही. तो एक स्पेशल टाईप ऑफ फंक्शन तिथं क्रिएट बनून जातो. आणि तो स्पेशल टाईप ऑफ फंक्शन काय असतंय, तुमचं जनरेटर असतं. आता हा जो फंक्शन आहे नंबर 2 फंक्शन, तो तुमचा नॉर्मल फंक्शन नाहीये. आता तो कोणतं फंक्शन झालेलं आहे, जनरेटर फंक्शन झालेलं आहे. कशामुळे जनरेटर फंक्शन झालं, कारण त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही कोणतं कीवर्ड यूज केलंय, एल्ड कीवर्डला तुम्ही यूज करताय. कोणतं कीवर्ड यूज करताय, एल्ड कीवर्डला तुम्ही यूज करताय.
आता आपण फंक्शनला कॉल करू. काय फंक्शन आपलं नंबर 2, या फंक्शनला आपण कॉल करणार. काय होतंय का तुमचं फंक्शन इथं प्रिंट झालेलं आहे का डेटा? नाही. आपण रिटर्नच्या जागेवरती काय करतोय, एल्ड कीवर्डला इथं यूज करतो. आता जेव्हा रिटर्न स्टेटमेंट आपण राईट डाऊन करायचो तर आपण जो फंक्शन आहे त्याला नॉर्मली तर कॉल नाही करायचो. आपण कशा पद्धतीने कॉल करत होतो त्याला, एखाद्या व्हेरिएबलमध्ये कॉल करायचो किंवा एखाद्या प्रिंट फंक्शनमध्ये कॉल करायचो. तर सेम तुमचं एल्ड आणि रिटर्न दोघांचं पण वर्किंग काय एकसारखंच आहे असं मी म्हणणार. रिटर्न स्टेटमेंट फक्त डेटा जो आहे, तुमचा जो डेटा आहे त्याला एक सोबत रिटर्न करतो, आणि जो एल्ड आहे तो एक एक करून तुमचा डेटा काय करणार इथं रिटर्न करणार. एल्ड काय करणार आहे, एक एक करून तुमचा डेटा इथं रिटर्न करणार. फंक्शनला आपण जसं रिटर्न स्टेटमेंट जेव्हा तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये यूज करायचो, एखादं फंक्शन आहे, सपोज इथं आपलं काय होतं फंक्शन नंबर होतं, तिथं तुम्ही रिटर्न स्टेटमेंटला यूज केलं होतं, तर तुम्ही फंक्शनला नॉर्मली कॉल केलं काय, तुम्ही फंक्शनला नॉर्मली कॉल केलेलं आहे का? नाही. तुम्ही फंक्शनला कसं कॉल केलं, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये कॉल केलं. सो इथं पण आपण काय करू, आता प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये त्याला कॉल करू. स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट बघा. आता लक्ष द्या काय झालेलं इथं, तुमचं जनरेटर ऑब्जेक्ट इथं सक्सेसफुली काय झालेलं इथं क्रिएट झालं. जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल केला तर डेटा प्रिंट झाला का? नाही. डेटा शो झाला का तुमच्या समोर? नाही. एक जनरेटर ऑब्जेक्ट इथं क्रिएट झाले. याचा अर्थ काय, सो बेसिकली हा जो तुमचं फंक्शन आहे तो आता नॉर्मल फंक्शन राहिलेला नाही. हा तुमचा आता नॉर्मल फंक्शन राहिलेला नाही. तो कोणतं फंक्शन झालं, जनरेटर फंक्शन झालं, आणि त्याचं तुम्हाला इथं प्रूफ आहे. जनरेटर ऑब्जेक्ट इथं काय होतं तुमचं क्रिएट होतं. जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल केला तर इथं डेटा प्रिंट नाही झालं, काय आलंय, जनरेटर ऑब्जेक्ट आलं. सो याचा अर्थ काय की हा जो तुमचा नंबर 2 फंक्शन आहे तो तुमचं नॉर्मल फंक्शन नाही आहे, तो तुमचं जनरेटर फंक्शन आहे. एल्ड कीवर्ड लक्षात आलंय आता. आता आपण पुढचं कीवर्ड इथं लर्न करणार आहे, नेक्स्ट कीवर्ड. नेक्स्ट कीवर्ड. आता आपल्याला डेटा तर प्रिंट करायचा आहे ना, आपल्याला काय पाहिजे, डेटा एक एक करून आपल्या आउटपुट स्क्रीनवरती पाहिजे. पण आता डेटा येतोय का फंक्शनला कॉल केल्यानंतर? नाही येतो. सो त्या केसमध्ये चला आता लक्षात घ्या, आपण आता फंक्शनला कॉल करू. त्याला एक व्हेरिएबल बनवतोय जी इक्वल टू, आणि त्याच्यामध्ये मी नंबर 2 काय करतोय त्या फंक्शनला कॉल करतो. आणि आता प्रिंट करणार. आता मी प्रिंट कोणाला करणार, जीला प्रिंट करणार आहे का? नाही. आता मी एक नवीन कीवर्ड तुम्हाला इथं इंट्रोड्यूस करून देतोय, जो की आहे नेक्स्ट कीवर्ड, जो की आहे तुमचं नेक्स्ट कीवर्ड. आणि त्या नेक्स्ट फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला त्या जीला काय करायचं आहे, आता पास करायचं. त्या नेक्स्ट फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय करणार आहे, त्या जीला पास करणार. आणि आता हा जो नेक्स्ट फंक्शन आहे ना, तो नेक्स्ट फंक्शन तुमच्यासाठी इथं डेटा जनरेट करण्याचं काम करणार. एक एक करून तुमच्यासाठी काय करणार, तो डेटाला जनरेट करणार. कोणतं डेटा जनरेट झालं, 1 हा डेटा तुमच्यासाठी जनरेट झाला. कोड काय तुमचं, फॉर आय इन रेंज. आता जो फॉर लूप आहे ते रेंज फंक्शन जो आहे तो किती डेटा जनरेट करणार, हा जो रेंज फंक्शन आहे तो किती डेटा जनरेट करणार, 5 डेटा जनरेट करणार. 1 पासून ते 6 पर्यंत, 1 पासून ते 5 पर्यंत काय होणार आहे, तुमचं डेटा इथं जनरेट होणार आहे. तर फॉर लूप जर का 1 पासून ते 5 पर्यंत डेटा जनरेट करतोय, पण 1 पासून ते 5 डेटा सगळं एक सोबत तुमच्या स्क्रीनवरती आलेलं आहे का? नाही. कोणतं डेटा आलंय, फक्त पहिलं डेटा आलंय. हां, आता मी इथं बघा प्रिंट करतोय, काय प्रिंट करतोय बघा, नेक्स्ट. आणि त्या नेक्स्टमध्ये मी पुट करतोय जी. आता परत एकदा कोड रन करतोय. कोणता डेटा आला, आता सेकंड डेटा तुमच्या इथं प्रेझेंट आहे. सो जनरेटर फंक्शनची हीच वर्किंग आहे की जिथं एक सोबत डेटा तुमचं जनरेट होणार नाही, पायथन एक एक करून तुमचं डेटा काय करणार आहे, जनरेट करणार. आणि असं तुम्हाला नेक्स्ट जी किती वेळा प्रिंट करावं लागेल, किती वेळा राईट करावं लागेल, 5 वेळेस.
आता कोणता डेटा जनरेट होणार? आता कोणतं झालंय? 3 झालं. आता मी परत एकदा प्रिंट नेक्स्ट जी करतोय. आता कोणतं होईल? 4. आता अजून एकदा काय करणार मी इथं प्रिंट नेक्स्ट जी करणार. परत कोड रन करतोय. आता कोणता डेटा होईल? 5 आला. 1 2 3 4 5 एका लाईनमध्ये लक्षात येते. आता परत एकदा मी काय करतोय प्रिंट नेक्स्ट जी करतोय. आता डेटा राहिलेला आहे का जनरेट करण्यासाठी? कारण रेंज फंक्शनची रेंज काय होती? 1 ते 5च होती. हां, मग परत मी इथं काय सांगतोय नेक्स्ट जी करा. तर बघा आता पायथन काय करतोय, काय देतोय मला? एरर देतोय. आणि एररमध्ये तो काय सांगतोय? स्टॉप करा इटरेशन. परत एकदा नेक्स्ट करून जीला कॉल नका करू, कारण त्याचा यूज नाही आहे, कारण तुमचा सगळा डेटा एकदा जनरेट झालेला आहे. त्याला पण नोट डाऊन करायला कमेंट करा आणि त्याच्या पुढं तुम्ही लिहा की स्टॉप इटरेशनचं एरर या लाईनवरती काय होणार आहे, तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. काय असतंय स्टॉप इटरेशनचा एरर? की तुमचा जो डेटा होता तो पायथनने एक एक करून सगळं जनरेट केलेलं आहे तुमच्यासाठी. आता परत एकदा तुम्ही नेक्स्ट जी करून त्याला जनरेट करण्याचा प्रयत्न नका करू. अंडरस्टँड करा. जनरेटर फंक्शन, सगळ्यात पहिले तर जनरेटर फंक्शन कसं ओळखायचं? ज्या पण फंक्शनच्या तुमचा जो फंक्शन असतोय तो नॉर्मल फंक्शनच असतोय. डेफ कीवर्डचा यूज करूनच तुम्ही फंक्शन क्रिएट करणार. पण त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही जर का एल्ड कीवर्डला यूज केलं तर तो फंक्शन काय झालं तुमचं? जनरेटर फंक्शन झालं. तो फंक्शन काय झालं तुमचं? जनरेटर फंक्शन झालं. आणि आता एल्ड कीवर्ड जर का यूज करताय तुम्ही तर जनरेटर फंक्शन तर तुमचं इथं क्रिएट झालेलं आहे. तर आता जो डेटा आहे तो तुमचा एक एक करून काय होणार? जनरेट होणार. एक सोबत पायथन आता डेटाला जनरेट करणार नाही. सो 1 ते 5 तुमची रेंज फंक्शन होतं. फॉर आय इन रेंज 1 to 6 त्याच्यामध्ये 5 डेटा तुमचं जनरेट होणार होतं. तर तो जो 5 डेटा आहे तो पायथननी एक एक करून तुमच्यासाठी इथं काय केलेलं आहे? जनरेट केलेलं आहे. तेच जर का मी इथं एल्ड कीवर्डचा यूज नाही केला, इथं जर का मी एल्ड कीवर्डचा इथं यूज नाही केला आणि मी इथं करतोय रिटर्न, तर काय होईल? आणि या कोडला पण नेक्स्टला पण काय करतोय मी? स्किप करतोय. आणि इथं प्रिंट करतोय कुणाला? जीला, कारण फंक्शनला कॉल केलेलं आहे मी. तर आपण चेक करू काय होतं आता. काय झालेलं आहे तुमचं इथं डेटा? 1च काय झालेलं आहे इथं? प्रिंट झालेलं आहे. काय आलं? एक सोबत तुमचा जो डेटा होता तो सगळा काय झालेला आहे तुमच्यासाठी इथं प्रिंट झाला. एक सोबत तुमचा डेटा जो होता तो तुमच्यासमोर प्रेझेंट आहे. सो पायथननी इथं स्टॉप केलेलं आहे का डेटा जनरेशन? नाही. पहिलं डेटा जनरेट केलं, लगेच दुसरं पण केलं, दुसरं केल्यानंतर तिसरं, चौथं, पाचवं, एक सोबत सगळं डेटा जनरेट केलं आणि एक सोबत तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती तुम्हाला प्रेझेंट केलं. पण जेव्हा आपण इथं प्रिंटच्या जागी काय यूज करतोय? एल्ड, तर त्या केसमध्ये आता डेटा कसं जनरेट होईल? एक एक करून तुमचा इथं काय होणार आहे? डेटा जनरेट होणार. म्हणून इथं प्रिंट जी नाही करायचं, इथं प्रिंट जी नाही करायचं, इथं डेटा कोण जनरेट करतोय? तुमचं नेक्स्ट फंक्शन तुमच्यासाठी एक एक करून डेटाला जनरेट करतोय. एल्ड कीवर्डनी तर जनरेटर इथं क्रिएट केलेलं. तुमचा हा जो फंक्शन होता तिकडं तुमचं काय झालेलं आहे? जनरेटर क्रिएट केलेलं आहे. जो डेटा एक सोबत जनरेट होत होता तिथं त्यांनी स्टॉप लावलेलं आहे. एल्ड कीवर्ड काय करतोय? तुमचं स्टॉप पुट करतोय एक सोबत जो डेटा जनरेट होत होता. आणि मग नेक्स्ट कीवर्ड काय करतोय? त्या जनरेटरला स्टार्ट करून एक एक डेटा तुमच्यासाठी जनरेट करून घेतो.
इथे रिटर्न लावू. नाही नाही, रिटर्न नाही होणार ना, तो रिटर्न एकदाच आय करतोय ना. तो एकदाच रिटर्न होणार. फॉर लूप तुमचं स्टार्ट झालेलं आहे. पहिला रिटर्न आय झाला, तो आय कुठं येऊन पडला, या नंबर 2 मध्ये येऊन पडला. पहिल्याच इटरेशनमध्ये एकच डेटावर तुमचा काय झालेला आहे, बाहेर पडलेला आहे. म्हणून आपण इथं प्रिंटला यूज करतो. हा तुमचा कन्सेप्ट आहे. आता वर्किंग याची अंडरस्टँड करू. हां, वर्किंगसुद्धा देखील या जनरेटर फंक्शनची अंडरस्टँड करा. सगळ्यात पहिले जो एल्ड कीवर्ड आहे त्याच्यामुळे काय होतं आहे, तुमचा जो फंक्शन आहे तो जनरेटर फंक्शन क्रिएट होतो. एल्ड कीवर्डमुळे काय होतं आहे, तुमचा जो फंक्शन आहे तो जनरेटर फंक्शन क्रिएट होतो. जिथं फॉर लूप 1 पासून ते 5 पर्यंत डेटा 1 सोबत जनरेट करतोय, तिथं एल्ड कीवर्डनी काय केलेलं आहे, तिथं स्टॉप पुट केलेलं आहे. 1 सोबत जो डेटा तुमचा जनरेट होत होता त्याच्यावरती त्यांनी काय लावलेलं आहे, स्टॉप लावले. आणि मग तुमचा जो नेक्स्ट फंक्शन असतोय, तो काय करतोय, तुमच्या डेटाला जनरेट करण्याचं काम करतो. जो जनरेटर इथं क्रिएट झालेला आहे त्या जनरेटरला स्टार्ट करतोय आणि त्याच्यानंतर पहिलं डेटा तुमच्यासाठी जनरेट करतोय. किती डेटा जनरेट करणार आहे नेक्स्ट फंक्शन, एकच डेटा तुमच्यासाठी जनरेट करणार आहे. आणि जसं त्यांनी पहिला डेटा जनरेट केला त्याच्यानंतर तुमचा जो जनरेटर आहे तो तिथं काय होतोय, पॉज होतोय. तुमचा जो जनरेटर आहे तो तिथं काय होतोय, पॉज होतोय. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा नेक्स्ट जी करताय तर तुम्ही इथं एक लक्ष दिलं असेल की जेव्हा डेटा प्रिंट झाला होता, सगळ्यात पहिले तुमचा डेटा काय प्रिंट झाला असेल, 1 डेटा पहिला आपलं प्रिंट झालं होतं. त्याच्यानंतर आपण परत एकदा नेक्स्ट जी केलं तर सेकंड डेटा प्रिंट झाला. परत पहिल्यापासून पायथननी स्टार्ट केला का डेटा जनरेट करायला, नाही. त्यांनी बरोबर मागची जी सिक्वेन्स होती त्याला फॉलो केलं. जे मागचं सिक्वेन्स होतं त्याला काय केलेलं आहे, त्यांनी फॉलो केलं. सो इथं तुम्ही जनरेटरला स्टार्ट, पॉज आणि रिझ्यूममध्ये तुम्ही काय करू शकता, त्याला अंडरस्टँड करू शकता. ठीक आहे, तुमच्यासाठी एक वर्किंग फक्त तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय की कशा पद्धतीने वर्किंग चालत असणार, कशा पद्धतीने तुमची जी वर्किंग आहे ती चालत असणार आहे पायथनमध्ये. हां, एल्ड कीवर्डनी तो स्टॉप पुट केला. एल्ड कीवर्डनी जो डेटा 1 सोबत जनरेट होत होता त्याच्यावरती त्यांनी काय लावलं, स्टॉप लावलं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट फंक्शनला कॉल केला, जेव्हा नेक्स्ट फंक्शनला तुम्ही पुट केला तर जो जनरेटर होता तो काय झाला, तुमचं स्टार्ट झाला. एल्ड कीवर्डनी जो स्टॉप केला होता त्याला काय केलं, त्यांनी परत स्टार्ट केलं. आणि स्टार्ट केल्यानंतर तुमचं पहिलं डेटा इथं काय झालं, जनरेट झाला. पहिला डेटा कोणता होता, तुमचं 1 होता. त्या 1ला तुमच्यासमोर काय केलं, प्रेझेंट केलं. त्याच्यानंतर तुमचा जो जनरेटर होता तो तिथं पॉज झाला, तिथं स्टॉप नाही झालेला आहे, तिथं तो काय झालेला आहे, पॉज झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही परत एकदा जेव्हा नेक्स्ट जी केला तेव्हा तो जो पॉज होता त्याला परत पायथननी रिझ्यूम केला आणि जो सेकंड डेटा होता त्याला जनरेट करून घेतला. आणि त्या सेकंड डेटाला तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो केला. आणि मग परत तुमचा जो जनरेटर होता तो पॉज झालेला. आणि मग जेव्हा तुम्ही नेक्स्ट जी करत गेले तर त्या केसमध्ये तुमचा एक एक करून डेटा तुमच्यासमोर काय झालेला आहे, प्रिंट झालेला आहे. आणि फायनल जेव्हा इथं 5 डेटा तुमचा जनरेट झाला प्रिंट नेक्स्ट जी, तर तो जो जनरेटर होता तो पायथननी कम्प्लिटली थांबवून दिला, म्हणजे की स्टॉप करून टाकला. म्हणून त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही जेव्हा नेक्स्ट जीला कॉल केला पायथननी काय दिलं, तुम्हाला एरर दिलेलं आहे, स्टॉप इटरेशनचं एरर दिलं. सो जनरेटरला यूज करायचं आहे या कन्सेप्टमध्ये. आता तर मी इथं 6 घेतलेले. जर का तुम्ही इथं विचार करा, मी इथं घेतलं काहीतरी अशी बिग व्हॅल्यू. सो एवढं सगळं डेटा माझ्यासाठी पायथन काय करणार, आता जनरेट करणार. जर का मी इथं एल्ड कीवर्डला यूजच नाही केलं, मी जर का इथं जनरेटर कन्सेप्टचं यूजच नाही केलं तर पायथन माझ्यासाठी तर एवढं सगळं डेटा एकसोबत जनरेट करणार. जवळजवळ हा किती डेटा जनरेट होईल, 1 पासून ते 9999 पर्यंत एका लाईनमध्ये माझ्यासमोर डेटा प्रेझेंट होईल. पाहिजे तर तुम्ही इथं एल्डला काढा, प्रिंट स्टेटमेंटला यूज करा. तुम्ही स्वतः ऑब्झर्व करू शकता तेवढं डेटा जनरेट व्हायलाच तुम्हाला किती वेळ वेट करावं लागेल त्याला बघण्यासाठी. सो किती मेमरी त्याच्यामध्ये यूज होत असणार. सो त्या केसमध्ये एल्ड काय करणार आहे, तुमच्यासाठी एक एक करून डेटाला जनरेट करणार. ह्याच्यामध्ये पण आपण पुढं घेऊन जातो तुम्हाला. आता सपोज जर का असा डेटा असेल खरंच 1 पासून ते 10,000 पर्यंत, तर तुम्ही काय नेक्स्ट जी 10,000 वेळेस प्रिंट करत बसणार आहे का, नेक्स्ट जीला तुम्ही 10,000 टाइम्स तिथं काय करणार, लिहित बसणार आहे का.
मग असं तर तो कोड किती झाला, तो तर अजून कन्झ्युम झाला, तुमची स्पेस तर अजून कन्झ्युम झाली त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी पण आपल्याकडे ऑप्शन्स आहे, ते तुम्हाला शो करतो की तुम्ही स्पेसिफिक डेटा काय करू शकता, एक सोबत जनरेट करू शकता. हा कन्सेप्ट अंडरस्टँड करा. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे एल्ड कीवर्ड आणि दुसरा आहे तुमचं नेक्स्ट कीवर्ड. एल्ड कीवर्ड आणि रिटर्न स्टेटमेंट दोन्ही पण सेम सारखंच त्यांचं वर्किंग असतं. रिटर्न स्टेटमेंट एक सोबत डेटाला थ्रो करतो आणि जो एल्ड आहे तो एक एक करून डेटाला तुमच्यासाठी जनरेट करायला हेल्प करणार. मग मी तुम्हाला रिटर्न आणि एल्ड स्टेटमेंटमधलं पण डिफरन्स तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. रिटर्न आणि एल्ड स्टेटमेंट पण देखील आपण इथं डिफरन्स करू शकतो त्या दोघांमध्ये. आता एक सोबत तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही डेटा जनरेट करणार. प्रत्येक वेळेस नेक्स्ट कीवर्डचा यूज करण्याची पण गरज नाही आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला नेक्स्ट कीवर्डला यूज करून सुद्धा डेटाला शो करण्याची गरज नाही आहे. आपण कशा पद्धतीने आता डेटा जनरेट करतोय त्याला लक्ष द्या. या कोडला स्किप करतोय आणि इथं डेटा थोडंसं स्मॉल करून देतो. फक्त 100पर्यंतच डेटा ठेवू किंवा 10पर्यंतच ठेवू. अंडरस्टँड करू. आता मी काय करतोय, फंक्शनला कॉल पण कशा पद्धतीने करतोय त्याला पण अंडरस्टँड करा. मी इथं डेफच्या लाईनमध्ये आपण काय करत असतोय, नेहमी फंक्शनला कॉल करत असतोय. आता मी फंक्शनला कॉल कुठं करतोय बघा. कुठं झालंय तुमचं फंक्शन कॉल, फंक्शन तुमचं कुठं कॉल झालेलं आहे. आता या फॉर लूपमध्ये तुमचं फंक्शन आता आपण कॉल करतो. इनच्या राईट साईडला बघा, इथं तुमचं काय केलेलं आहे, मी फंक्शनला कॉल केलेलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये प्रिंट करणार. काय प्रिंट करणार मी आता, नमला प्रिंट करणार. सो आता तुम्ही चेक करा काय डेटा पुट होतोय. इथं तुमचं एक सोबत जो डेटा होता तो काय झालेला इथं जनरेट झालेला आहे 1 पासून ते 9 पर्यंत. सो जर का तुम्हाला प्रत्येक वेळेस नेक्स्ट कीवर्ड्सला लिहित बसण्याची गरज नाही आहे, तुम्ही इझिली काय करू शकताय, या अशा पद्धतीने तुमचं फंक्शन कॉल करून तुम्ही डायरेक्टली प्रिंट नम करू शकताय. तर त्या केसमध्ये इथं पायथनचा जो बॅकएंड आहे त्याच्यामध्ये एक एक करूनच तुमचा डेटा काय होतोय, जनरेट होतोय. तुम्ही इथं बघणार की तुमच्यासमोर जो डेटा आहे तो एक सोबतच सगळं शो झालेलं आहे. 1 ते 9 तुमचं सगळं डेटा एक सोबतच तुमच्यासमोर प्रेझेंट आहे. पण त्या केसमध्ये पायथनच्या मेमरीमध्ये, पायथनच्या बॅकएंडमध्ये एक एक करूनच तुमचा जो डेटा आहे तो जनरेट केला गेलेला आहे. कारण तुमचा जो फंक्शन आहे तो नॉर्मल फंक्शन नाही आहे. परत सांगतोय, तो तुमचं कोणतं फंक्शन आहे, जनरेटर फंक्शन आहे. कारण एल्ड कीवर्डला तुम्ही त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. सो त्या केसमध्ये हा पण एक मेथड आहे तुमच्या डेटाला एक सोबत सगळं डेटा जनरेट करून घेण्यासाठी. फक्त फंक्शनला कॉल कसं केलेलं आहे त्याला बघा. जसं तुमचं फंक्शन कॉल होतं आहे, एल्ड कीवर्ड काय करणार आहे, त्याचं जनरेटर स्टार्ट करणार आहे आणि एक एक करून डेटा जनरेट करून त्याला नममध्ये काय करणार आहे, तो पास करत जाणार. आणि मग प्रिंट नम केल्याने तुमचं सगळं डेटा एक सोबत तुमच्यासमोर प्रेझेंट होतो. दोन्ही पण मेथड्सला नोट डाऊन करा, अंडरस्टँड करा. नेक्स्ट तुम्हाला प्रत्येक वेळेस राईट डाऊन करत बसावं लागणार आहे. आणि इथं तुमचा जो कोड आहे तो कशा पद्धतीने जनरेट होतो.
अजून एक मेथड आहे, तुम्हाला सगळे मेथड्स मी एक एक करून शो करतो. पहिले तर ही मेथड सगळ्यात बेसिक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काही अशा पद्धतीने इथं कॉल करू शकता. लक्ष द्या, आता मी इथं नंबर 2ला परत एकदा कॉल केलेलं आणि आता परत मी काय करतो, इथं प्रिंट नेक्स्ट जी करतो, प्रिंट नेक्स्ट जी करतो. पण वरचा जो फॉर लूप होता त्या फॉर लूपनी तर माझ्यासाठी सगळं डेटा जनरेट करून झालेलं आहे. 1 पासून ते 9 पर्यंत त्यांनी सगळं डेटा माझ्यासाठी जनरेट केलेलं आहे. आणि आपण इथं चेक केलं होतं एकदा की जनरेटर फंक्शननी सगळं डेटा जनरेट करून झालं, तुम्ही परत एकदा जर का कॉल केला तर काय होत होतं, तुम्हाला स्टॉप इटरेशनचं इथं एरर शो होत होतं. आता मी परत एकदा रन करतोय कोड. इथं बघा परत एकदा तुमचा जो डेटा आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट झाला. परत पहिल्यापासून त्यांनी फर्स्ट जो डेटा होता त्याला इथं काय केलेलं आहे, जनरेट केलं. ऑलरेडी 1 ते 9 तुमचा डेटा जनरेट झाला. त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी काय केलेलं आहे, स्टार्ट केलं आणि इथं तुम्हाला त्यांनी एरर नाही दिलेलं. पण त्याच केसमध्ये इथं एकदा त्याचं सगळं डेटा जनरेट करून झालं होतं बघा. इथून इथपर्यंत 1 ते 5 सगळं डेटा जनरेट झालं होतं. त्याच्यानंतर परत आपण नेक्स्ट जी केलं तर तुम्हाला काय आलं, स्टॉप इटरेशन एरर आलं. पण इथं तुम्हाला एरर नाही आलं. फॉर लूपनी तुमचा 1 सोबत सगळा डेटा पहिले जनरेट केला, त्याच्यानंतर परत तुम्ही त्या जनरेटर फंक्शनमध्ये कॉल करताय की डेटा जनरेट करा, तर त्या केसमध्ये आता एरर नाही देते, त्यांनी परत रिसायकल काय केलेली तिथं चालू केली. आता इथं नीट कन्सेप्ट अंडरस्टँड करा, तिथं तुम्हाला काय एरर आलं होतं आणि इकडं तुम्हाला एरर का नाही आहे. कारण इथं तुमचं फंक्शन काय झालेलं आहे, इथं कॉल झालेलं आहे. फॉर लूपमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, पहिल्यांदा तुमचं फंक्शन कॉल केलेलं आहे आणि जेव्हा तुमचं फर्स्ट टाइम फंक्शन कॉल झाला तर त्या फर्स्ट टाइम फंक्शन जेव्हा तुमचा कॉल झाला त्याच्यानंतर पायथननी परत 1 पासून ते 9 पर्यंत एक एक करून काय केलेलं डेटा जनरेट केला. आपण इथं परत एकदा सेम फंक्शनला कॉल करतोय, लक्षात येत असेल तर आपण इथं काय करतोय, परत एकदा सेम फंक्शनला कॉल करतोय. तर त्या केसमध्ये परत पायथननी काय केलेलं आहे, तुमचा डेटा जनरेट करायला स्टार्ट केला. परत एकदा इथं तुमचं काय होतंय, डेटा कॉल होतोय, परत एकदा तुमचं फंक्शन कॉल होतंय. परत फंक्शन कॉल झाला तर जनरेटर परत पहिल्यापासून स्वतःला स्टार्ट करणार आणि डेटा काय करणार, तुमचा जनरेट होणार. आता चेक करा, इथं सपोज जर का आपण थोडी व्हॅल्यू रिड्यूस करू, 3च क्यू म्हणजे किती डेटा जनरेट होईल तुमचं, 1 आणि 2च डेटा जनरेट होईल, म्हणजे लक्षात येईल पटकन. प्रिंट करणार परत एकदा आणि त्याच्यामध्ये मी काय पुट करणार, नेक्स्ट जी, रन करणार कोड. सगळ्यात पहिले फॉर लूपमध्ये जो फंक्शन कॉल होत होता त्यांनी 2 डेटा जनरेट केले, 1 आणि 2. त्याच्यानंतर आपण परत एकदा फंक्शनला कॉल केला या जी नावाच्या व्हेरिएबलमध्ये. त्याच्यानंतर प्रिंट नेक्स्ट जी केलं, 1 प्रिंट झालं. त्याच्यानंतर प्रिंट नेक्स्ट जी केलं, कोणता डेटा प्रिंट झाला, 2 प्रिंट झाला. आता मी परत एकदा नेक्स्ट जी करतोय, आता काय होईल, एरर येईल. काय आलेलं आहे, स्टॉप इटरेशन एरर आलं. पण मला आता परत पहिल्यापासून काय करायचं, डेटा जनरेट करायला स्टार्ट करायचं. तर मी इथं काय करणार, G1 इक्वल टू नंबर 2 फंक्शनला कॉल करणार आणि प्रिंट करणार. काय प्रिंट करणार मी आता इथं, नेक्स्ट, त्याच्या आतमध्ये G1 हे बघा, पहिल्यांदा 1 2 प्रिंट झालं फॉर लूपमध्ये जो फंक्शन कॉल होत होता त्याच्यामुळे. त्याच्यानंतर तुम्ही इथं जी व्हेरिएबलमध्ये फंक्शनला कॉल केलं
त्याच्यावरती तुम्ही नेक्स्ट करून डेटा जनरेट करून घेतलं, त्याचा हा पहिला आणि दुसरा डेटा. आता तुम्ही परत एकदा सेम फंक्शनला कॉल करताय, फक्त कोणत्या व्हेरिएबलमध्ये, दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये. सो त्या केसमध्ये त्या व्हेरिएबलच्या मदतीने आपण आता काय करतोय, नेक्स्ट करून परत एकदा डेटा जनरेशन इथं काय केलेलं आहे, स्टार्ट केलं. हा सुद्धा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. जिथं तुम्हाला स्टॉप इटरेशनचा एरर येत होतं, त्या एररला सुद्धा देखील आपण काय करू शकतोय, कोडमध्ये ओव्हरकम करू शकतोय. जो एरर आपल्याला आतापर्यंत येत होता, त्या एररला सुद्धा आपण इथं काय केलेलं आहे, टॅकल केलेलं आहे. त्या एररला आपण काय केलेलं आहे, इथं काढून टाकलेलं आहे. आपण जनरेटर फंक्शननी एकदा डेटा पूर्ण जनरेट करून झाला, परत तुम्ही तिथंच जर का कॉल करत बसले तर पायथन तुम्हाला स्टॉप इटरेशनचा एरर देईल. तुम्हाला परत पहिल्यापासून डेटा तुम्हाला बघायचं आहे, परत पहिल्यापासून डेटाचा ॲक्सेस घ्यायचा आहे, परत एकदा फंक्शनला कॉल करा आणि मग त्याचा ॲक्सेस घेत बसा. नेक्स्ट रिटर्न वर्सेस एल्ड वरती आपण वर्क करू. सिंपल. रिटर्न साठी एक स्टेटमेंट देतोय, आणि सेम मी एल्ड साठी सुद्धा इथं काय करतोय, एक स्टेटमेंट इथं पास करतोय. दोघांमधला डिफरन्स समजा. जो रिटर्न आहे आणि एल्ड आहे तो काय करतोय, कशा पद्धतीने वर्किंग चालतो. जो रिटर्न आहे तो डेटा रिटर्न करणार, त्याच्यासोबत जो पण स्टेटमेंट असेल त्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये जो पण डेटा असेल त्या डेटाला रिटर्न करणार आणि फंक्शनला तिथं एंड करून टाकणार. फंक्शनला तिथं काय करणार, एंड करून टाकणार. आणि एल्ड काय करतोय, तो सुद्धा डेटा रिटर्नच करतोय. एल्ड काय करतोय, तो सुद्धा डेटाला रिटर्नच करतोय, पण तो फंक्शनला एंड करत नाही, तो फंक्शनला तिथं काय करतोय, पॉज करतोय आणि मग परत त्याला रिझ्यूम करणार आणि नेक्स्ट डेटाला जनरेट करून तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. दोघांचा एक्झाम्पल समजू. डेफ डेफ नम नावाचा एक फंक्शन बनवतोय आणि त्याच्यामध्ये मी डायरेक्टली रिटर्न करतोय. काय रिटर्न करतोय, 10 ला रिटर्न करतोय. त्याच्याच खाली जातोय, अजून एक रिटर्न स्टेटमेंट वापरतोय. चला बघा व्यवस्थितपणे. आणि आता रिटर्न करतोय 20 ला आणि इथं कॉल करणार प्रिंटमध्ये. कुणाला कॉल करणार, नम फंक्शनला मी इथं कॉल करतोय. चला चेक करा व्यवस्थितपणे काय प्रिंट होणार आहे. आता डेटा काय येणार, 10 येणार का 20 येणार. एक नम नावाचं फंक्शन बनवलंय, त्याच्यामध्ये रिटर्न स्टेटमेंट चालवत आहे. रिटर्न सोबत एक डेटा आहे. काय डेटा आहे, 10. आणि त्याच रिटर्न सोबत कोणता डेटा आहे, 20. कोड रन करू. कोणता डेटा आलाय, 10 हा डेटा तुमच्यासोबत आला. 20 प्रिंट झालेला आहे का, नाही. कारण रिटर्न सोबत मी काय लिहिलेलं एक स्टेटमेंट समजा, इट रिटर्न्स ए व्हॅल्यू, म्हणजे तो व्हॅल्यू रिटर्न करतोय, डेटा रिटर्न करतोय, पण फंक्शनला टर्मिनेट करून टाकतोय, म्हणजे एंड करून टाकतोय. फंक्शन तिथं स्टॉप होतोय तुमचं. सो पहिल्यांदा जेव्हा रिटर्न स्टेटमेंट चालला तिथंच तुमचं फंक्शन काय झालं, स्टॉप झालं. तिथंच फंक्शन तुमचा काय झाला, टर्मिनेट झाला. म्हणून तुमचं पुढचं रिटर्न स्टेटमेंटला पायथननी चेकच नाही केलं. आता बघा सेम कोड लिहितोय, num1 म्हणून फंक्शन बनवतोय आणि त्याच्यामध्ये मी आता रिटर्नला नाही यूज करणार, मी आता यूज करणार एल्ड स्टेटमेंटला 10 आणि एल्डमध्ये 20. परत प्रिंट करायला घेणार. फक्त मी प्रिंट कशा पद्धतीने करणार, आता पहिले तर आपल्याला काय करावं लागेल, एक व्हेरिएबल बनवतोय, ठीक आहे, g इक्वल टू, आणि त्याच्यामध्ये मी num1 ला काय करतोय, कॉल करतोय. आणि मग आता प्रिंट करणार. कशाच्या मदतीने प्रिंट करणार, मी त्याला नेक्स्टच्या मदतीने काय करणार, इथं प्रिंट करणार. कारण एल्डचं सिंटॅक्स काय होतं, याच पद्धतीने होतं. एल्ड कीवर्डचा डेटा जो आहे तो नेक्स्ट फंक्शनच काय करू शकतोय, तुमच्यासमोर प्रिंट करू शकतोय.
त्यांनी काय केलेलं आहे, 10ला प्रिंट केलं. आणि मी जेव्हा त्याला प्रिंट अजून एकदा नेक्स्ट करणार, आता कोणता डेटा येईल, आता तुमचा कोणता डेटा आलेला आहे, 20 सुद्धा डेटा इथं आले. पण वरती हाच डिफरन्स आहे नॉर्मल फंक्शन आणि तुमच्या एल्ड फंक्शनमध्ये, म्हणजे की जनरेटर फंक्शनमध्ये. हा तुमचं नॉर्मल फंक्शन, हा तुमचं जनरेटर फंक्शन. नॉर्मल फंक्शनमध्ये आपण रिटर्न स्टेटमेंटला यूज करतोय आणि आपण जनरेटर फंक्शनमध्ये एल्ड कीवर्डला यूज करतोय. दोघांचं वर्किंग सेमच आहे, दोन्ही पण डेटा रिटर्न करतात जिथं तुमचं फंक्शन कॉल होतंय. जिथं पण तुमचं फंक्शन कॉल होतंय त्या जागेवरती काय करणार आहे, तो डेटा रिटर्न करणार. पण एक डेटाला रिटर्न करू फंक्शन तिथंच एंड करतोय, म्हणजे स्टॉप करतोय, आणि एक डेटाला रिटर्न करू फंक्शनला तिथं काय करतोय, पॉज करतोय, एंड नाही करत. म्हणूनच इथं नेक्स्ट कीवर्डचा यूज केला जातो, जेणेकरून तुम्ही परत जो पॉज झालेला फंक्शन आहे त्याला रिझ्यूम करू शकता आणि परत त्याच्या पुढचा डेटा जनरेट करून त्याला आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येऊ शकता. अंडरस्टँड करा रिटर्न काय, एल्ड काय. आता आपण पुढचा कन्सेप्ट बघू, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आपण एक लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कन्सेप्ट बघितलं होतं. जेव्हा आपण लिस्ट स्टडी करत होतो तेव्हा आपण एक लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कन्सेप्ट बघितलं होतं. सेम आपण आता काय करणार आहे, इथं जनरेटर एक्सप्रेशन या टॉपिकला काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ठीक आहे, आपण आता जनरेटर एक्सप्रेशन या टॉपिकला काय करतोय, इथं स्टडी करतोय. सो जनरेटर एक्सप्रेशन जो आहे तो सिमिलर टू लिस्ट कॉम्प्रिहेन्शन या टॉपिक सारखाच आहे. जो तुमचं लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं टॉपिक होतं सेम त्याच्यासारखं जनरेटर एक्सप्रेशनचं टॉपिक आहे. सो त्याला आपण अंडरस्टँड करू कशा पद्धतीने वर्किंग करणार. तर सगळ्यात पहिले तर आपण एक यल नावाचं व्हेरिएबल बनवतोय आणि त्याच्यामध्ये आपण काय करू, एक लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कोड पहिले एक्झिक्यूट करू. ठीक आहे, लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कोड कशा पद्धतीने होता, हा काय तुमचं लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कोड होता. तुम्हाला एक्सप्रेशन्स आठवत आहे, मी तुम्हाला सिंटॅक्स लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये शो केले होते की जिथं आपण पहिल्यांदा काय पुट करतोय, आपण इथं एक्सप्रेशनला पुट करतोय आणि त्याच्यानंतर तुमचा जो असणार आहे फॉर लूपचं तुमचं काय असणार आहे, कोड असणार आहे. आता आपण काय करणार, इथं प्रिंट करणार आहे. काय प्रिंट करणार, आपण ला प्रिंट करणार आहे. काय डेटा येईल माझ्यासमोर, 1 ते 5 नंबर जनरेट होणार. रेंज फंक्शन 1 ते 5 नंबर जनरेट करणार आणि त्या सगळ्यांचं स्क्वेअर कॅल्क्युलेट करून काय करणार, माझ्यासमोर प्रेझेंट करणार. हे बघा 1, 4, 9, 16 आणि 25.
काय आलेलं आहे, प्रत्येक 1 ते 5 नंबरचं स्क्वेअर इथं माझ्यासमोर काय आलेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. सेम हाच आपण जनरेटर एक्सप्रेशनचा कन्सेप्ट म्हणतो. सो मी इथं एक जी नावाचं व्हेरिएबल बनवतोय आणि त्याच्यामध्ये मी स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी काय पुट करतोय, आता राऊंड ब्रॅकेट्स पुट करतोय आणि त्या राऊंड ब्रॅकेट्समध्ये आपण पास करणारे हा कन्सेप्ट सेम कोड जो इथं वरती लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये मी कोड लिहिलेला होता तो सेम कोड मी इथं काय केलेला आहे, कॉपी केलेला आहे आणि पेस्ट केलेला. काहीच फरक नाही आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शनच्या कोडमध्ये आणि तुमच्या जनरेटर एक्सप्रेशनच्या कोडमध्ये. सो आपण राऊंड ब्रॅकेट्सला कधी यूज करतो, टपल क्रिएट करण्यासाठी. प्रोग्रामिंगमध्ये, पायथन प्रोग्रामिंगमध्ये तरी तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट जेव्हा क्रिएट करतात तेव्हा काय क्रिएट होतो, लिस्ट. आणि राऊंड ब्रॅकेट जेव्हा तुम्ही प्रोव्हाइड करता तेव्हा टपल क्रिएट होतं. सो इथं तुमचं टपलचं सिंटॅक्स आहे, पण टपलच्या आतमध्ये आपण कोणतं कन्सेप्ट इम्प्लिमेंट करताय, कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करताय. तर त्या केसमध्ये तो टपल कॉम्प्रिहेन्शन नाही होणार, तो जनरेटर एक्सप्रेशन होणार. हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्ही 2 स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्येच तो कन्सेप्ट फॉलो करताय आणि आता तुम्ही इथं 2 राऊंड ब्रॅकेटच्या मध्ये त्या कन्सेप्टला फॉलो करताय. तर एक नेहमी लक्षात ठेवा, इथं टपल कॉम्प्रिहेन्शन नाही होणार आहे, इथं काय होणार आहे, जनरेटर एक्सप्रेशन होणार आहे. आता मी इथं काय करणार, प्रिंट करणार, काय प्रिंट करणार, जीला. सो इथं तुमचं आता काय होतंय, जनरेटर क्रिएट होतं. जसं इथं तुमची लिस्ट क्रिएट होत होती तसं इथं काय क्रिएट होतं, जनरेटर क्रिएट होतंय. हे बघा इथं जनरेटरचं ऑब्जेक्ट आलेलं आहे, प्रिंट जी केलं ना मी. सो पायथनमध्ये एल्ड कीवर्डचा यूज करून पण तुम्ही जनरेटर क्रिएट करू शकता आणि जनरेटर एक्सप्रेशनचा कन्सेप्ट फॉलो करून पण तुम्ही जनरेटरला क्रिएट करू शकता. इथं एल्ड कीवर्ड कुठं यूज झालेलं आहे का, नाही झालं. फक्त तुम्ही 2 राऊंड ब्रॅकेट्समध्ये कोणतं कन्सेप्ट इम्प्लिमेंट केलं, कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट केलं. तर तिथं काय झालं, तो जनरेटरच क्रिएट झाला एक प्रकारचा. आता तुम्हाला प्रिंट करायचं आहे, काय प्रिंट करायचं आहे तुम्हाला, नेक्स्ट. त्याच्यामध्ये आपण पुट करतो जी. बघू आपण काय होतं आता, कोणता डेटा जनरेट होईल. सगळ्यात पहिले कोणता आलेला आहे, 1 हा डेटा जनरेट झाला. परत आपण सेम कॉपी करतोय, पेस्ट करतोय, अजून एकदा नेक्स्ट जी करतोय. आता कोणता डेटा जनरेट होईल, 4. तर इथं लिस्टमध्ये तुमचा 1 सोबत सगळा डेटा जनरेट झाला होता. आता मी इथं एक एक करून काय करणार आहे, डेटाला जनरेट करणार. आता परत एकदा प्रिंट नेक्स्ट जी केलं तर कोणता डेटा जनरेट होईल, 9. तर हा तुमचा डेटा चालू. 1 सोबत जर का जनरेट करायचं असेल तर फॉर लूप चालवा, जसं वरती तुम्हाला दाखवलं होतं. फॉर लूप चालवा, त्यांनी पण तुमचा डेटा जनरेट होईल. आता या जनरेटरला आपण लिस्टमध्ये देखील काय करू शकतोय, कन्वर्ट करू शकतोय. या जनरेटरला आपण लिस्टमध्ये देखील कन्वर्ट करू शकतोय. तर कशा पद्धतीने कन्वर्ट होणार आहे बघा, मी इथं प्रिंट करतोय लिस्ट फंक्शन, लिस्ट कन्स्ट्रक्टर आणि त्याच्यामध्ये पास करतोय या जीला. आता बघा काय डेटा प्रिंट होतोय, आता बघा सगळ्यात पहिले 1 आणि 4 डेटा तर तुमचं इथं जनरेट झाला होता. 1 आणि 4 डेटा या 2 नेक्स्ट फंक्शननी जनरेट केले होते. तर राहिलेला जो डेटा आहे त्या लिस्टमध्ये काय झालेलं आहे, तुमचा 1 सोबत काय झालेलं आहे, पुट झालेलं आहे 9, 16 आणि 24. सो तुम्ही जनरेटरला लिस्टमध्ये सुद्धा देखील कन्वर्ट करू शकता काही अशा पद्धतीने. सपोज जर का तुम्ही असं परफॉर्म केलं, जर का तुम्ही जनरेटरला जर का तुम्ही लिस्टमध्ये कन्वर्ट करताय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जो डेटा आहे तो सगळं डेटा तुम्ही काय करताय, परत पायथनच्या मेमरीमध्ये सेव्ह करताय. एक प्रकारचं तो तसं झालं, कारण इथे लिस्टमध्ये जेव्हा तो कन्वर्ट झाला तर जो डेटा आहे तो पायथनच्या मेमरीमध्ये सगळं सेव्ह झालं ना, कारण सगळं डेटा तुमचा जनरेट होतोय आणि कशामध्ये स्टोअर होतोय, लिस्टमध्ये स्टोअर होतोय. सो त्या केसमध्ये तो डेटा काय झाला, पायथनमध्ये मेमरीमध्ये तो सेव्ह झाला. सो हे फॉलो करा
पण जेव्हा तुम्हाला युजफुल असेल त्याच टाईमला जनरेटरला लिस्टमध्ये कन्वर्ट करायला बघा, कारण इथं डेटा तुमचा एक एक करूनच जनरेट होतोय. पायथनने डेटा एक एक करूनच जनरेट केला, पण त्या डेटाला एक एक करून जनरेट केल्यानंतर त्याला कशामध्ये स्टोअर केलं, लिस्टमध्ये स्टोअर केलं, जेणेकरून तुमचा जो डेटा आहे तो पायथनच्या मेमरीमध्ये तो परमनंटली तो डेटा काय झाला, स्टोअर झाला. लिस्टमध्ये तो डेटा पडूनच राहणार आहे आता. सो पायथनची मेमरी इथं पण काय झाली, यूजच झाली एक प्रकारे. परत एकदा प्रिंट लिस्ट करतोय आणि त्याच्यामध्ये मी प्रोव्हाइड करतोय जी. चला आता बघा, आता नेक्स्ट फंक्शननी तर 2 डेटा जनरेट केलं, राहिलेला डेटा या लिस्टमध्ये तुमचं पुट झालं. आता काय येतंय बघू, आता काय आलेलं आहे तुम्हाला, एम्प्टी लिस्ट आली. तुम्हाला एरर नाही दिलेलं, स्टॉप इटरेशनचा एरर आलाय का, नाही, तुम्हाला एम्प्टी लिस्ट आली. ट्रायल आणि एरर करा, प्रत्येक वेळेस तुम्हाला स्टॉप इटरेशनचा एरर नाही येणार. तुम्ही जर का नेक्स्ट जी करता गेले, आपण वरती बघितलं होतं, तिकडं तुम्हाला स्टॉप इटरेशनचा एरर आला. आता तुम्ही चेक करा, तुम्ही एक फॉर लूप चालवताय जनरेटरवरती, फॉर लूप नंतर काय होते, तुमचं सगळं डेटा एक सोबत जनरेट होऊन तुमच्यासोबत प्रेझेंट होतो. परत त्याच्यानंतर अजून एक फॉर लूप चालवा त्याच फंक्शनमध्ये आणि चेक करा परत डेटा पहिल्यापासून रिस्टार्ट होतोय का जनरेट करायला. असे एक्झाम्पल्स इथं ट्राय करत बस. जसं आपण इथं लिस्टला मी परत एकदा घेतलं, आता डेटा तर माझं ऑलरेडी सगळं जनरेट झालेलं आहे. पहिलं 2 डेटा 1 आणि 4 नेक्स्ट फंक्शननी जनरेट केला आणि राहिलेला डेटा या लिस्ट फंक्शनमध्ये माझं जनरेट झाला. परत एकदा लिस्टमध्ये कन्वर्ट करायला घेतलं तर काय आलं, एम्प्टी लिस्ट आलं, पण एरर नाही आलं. चेक करा असे सगळे कन्सेप्ट. अंडरस्टँड करून घ्या. जनरेटर टॉपिक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. स्टॉप करू आपण इथं. उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अजून जनरेटरबद्दल एक्सप्लेन करतो. प्रेझेंटी ऑन केली आहे, प्रेझेंटी पण लावून घ्या. ठीक, ऑनलाईन मेंबर्स अंडरस्टँड झालं जनरेटर हा टॉपिक तुम्हाला. अंडरस्टँड करा, प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करा जे तुम्हाला सांगितलेलं आहे. रिकर्शनचे कोड सॉल्व करा. हां, प्लीज म्हणतोय तुम्हाला, रिकर्शनचे कोड सॉल्व करा आणि त्याला आता व्हॉट्सअप ग्रुपवरती तरी पुट करा. पण सॉल्व करताना ॲटलिस्ट तुमच्या एंडमध्ये वर्किंग सगळी अंडरस्टँड करा. नाही समजलं एखादं तर उद्याच्या लेक्चरमध्ये मला सांगा, आपण सॉल्व करू इथं क्वेश्चन्स. परत सांगतोय मी तुम्हाला, रिकर्शन हा टॉपिक आपण परत कंटिन्यू पण करू शकतो जर का तुम्हाला अंडरस्टँड झालं नसेल तर.
तुम्हाला अंडरस्टँड झालं जनरेटर? नाही झालं? प्रेझेंटी लावून घ्या. तुमच्यासाठी पण सेम आहे. रिकर्शनचे कोड सॉल्व करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पुट करा. आणि आजच प्रत्येक जण सॉल्व करतील असंच मी म्हणतो. परत जाऊन मला काममध्ये येतो. ठीक. चालेल. कोणाला काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता.